यूट्यूब चॅनल MMV थिअरी अँड प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला इंजिनमध्ये कोणकोणते प्रकार असतात त्या घटकाची व इतर भागाची माहिती तुम्हाला करून देणार आहे. तर इंजिनचे मुख्य दोन प्रकार पडतात. तर एक आहे एक्सटर्नल कंबशन इंजिन, दोन आहे इंटरनल कंबशन इंजिन. तर या एक्सटर्नल कंबशन इंजिनचे दोन प्रकार पडतात. त्यामध्ये स्टीम इंजिन आणि टर्बाइन इंजिन. तर इंटरनल कंबशन इंजिनचे मुख्य दोन प्रकार पडतात. त्यामध्ये एक आहे स्पार्क इग्निशन इंजिन, दोन आहे कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. आता इंजिनच्या वर्ग करून कोणकोणते प्रकार पडतात तर त्यामध्ये आहे इंधन, दोन आहे सिलेंडरची संख्या, तीन आहे त्यांच्या रचनावरून सिलेंडरच्या रचनावरून प्रकार, वाल्व मेकॅनिझमवरून प्रकार, कूलिंग सिस्टीमनुसार प्रकार, इग्निशन पद्धतीनुसार प्रकार, इग्निशन पद्धतीनुसार प्रकार, त्यानंतर विशिष्ट रचनेवरून प्रकार. तर आता त्यानंतर सिलेंडर लायनरचे दोन भाग कोणकोणते तर त्यामध्ये वेट लायनर, दोन आहे ड्राय लायनर. आता पिस्टनचे प्रकार याविषयी तुम्हाला माहिती करून देणार आहे. तर पिस्टन फ्लॅट हेड, कॉन्केव हेड, डोम हेड आणि डिफ्लेक्टर हेड हे प्रकार पडतात. आता रिंगाचे प्रकारमध्ये कॉम्प्रेशन रिंग, ऑइल रिंग, त्याला स्क्रॅप रिंग असे म्हटले जाते. आता पिस्टन पिनचे कोणतेही प्रकार आहेत त्याविषयी तुम्हाला माहिती करून देणार आहे. तर म्हणजे पिस्टन पिनचे कोणकोणते प्रकार तर सेमी फ्लोटिंग पिन, फुली फ्लोटिंग पिन. त्यानंतर आहे कनेक्टिंग रॉडचे कोणते प्रकार आहे तर त्यामध्ये एक आहे सॉलिड कनेक्टिंग रॉड, दोन आहे H किंवा I सेक्शन कनेक्टिंग रॉड, तीन आहे फोर्क्ड टाईप कनेक्टिंग रॉड. त्यानंतर वाल्वचे प्रकार आहेत रोटरी वाल्व, पॉपेट वाल्व आणि स्लीव्ह वाल्व. तर अशा प्रकारे तुम्हाला मी ह्या इंजिनमध्ये कोणकोणते भागाचे प्रकार आहेत ते मी तुम्हाला माहिती करून दिलेले आहेत. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल MMV थिअरी अँड प्रॅक्टिकल यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओच्या सूचना प्राप्त होतील. धन्यवाद.